हॅलो मित्रांनो, कसे आहात? नवीन स्टडी आता आपण या ठिकाणी इंग्लिश बघणार आहोत. व्हेरी इझी. येस्टरडे वी हॅव सीन ग्रामर सेंटेन्स, बरोबर की नाही? आणि त्या ग्रामर मधून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन येतात. फादर मदर म्हणजे संभाषण करण्यासाठी, ते वाक्य लिहिण्यासाठी मदत होते. म्हणून तुम्हाला इंग्लिश येणं महत्वाचं आहे. लेटर रायटिंग असो, माय डिअर फ्रेंड, आय रिसिव्ड युअर लेटर, माय बर्थडे इज ऑन डेट ऑन ॲट मंडे संडे, कधी पण इन फेब्रुवारी, इन म्हणजे इन कधी टाकायचा, ॲट कधी टाकायचा, ऑन कधी, म्हणजे असे ग्रामर तुम्हाला घेतलेले ते. त्यासाठी लेटर रायटिंग, संभाषण, फादर मदर, पेरेंट्स किंवा चिल्ड्रन, मित्र फ्रेंड्स असतील, याच्याबरोबर संभाषण. 5 मार्काचा प्रश्न आहे त्याच्यात. लेटर रायटिंग आहे की नाही? मोरल लेटर म्हणजे तुम्हाला फॉर्मल किंवा टीचर शिक्षकांना रजेसंदर्भात मागणी करण्यासाठी लेटर असतं. आय एम नॉट फिलिंग वेल सो आय रिक्वायर 2 days लीव्ह, आहे की नाही? सोपे सोपे वाक्य लिहायचे. थँकिंग युअर स्पेस. किती काय भारी. 2-3 लेटर वाचले माझे याच्यातून तर तुम्हाला भरपूर लेटर लिहिता येते. म्हणजे तेच तुमचे 30-40 मार्क तेच होतात. म्हणजे इंग्लिश जर आलं तुम्हाला स्पीकिंग, तर तुमचं इंग्लिश पेपर फार महत्वाचं. तसंच आता इथे बघा, कम्प्लीट वर्ड चेंज ऑफ नाऊन. नामाबद्दल दिलेलं असतं. नाऊन असो, काही कोणतंही दिलेलं असतं, चेंज पूर्ण करायची. तर इथं रोड शब्द दिलाय, रोड. मग दुसरं शेवटचं डी आलंय. डीचं आपल्याला माहिती आहे, डोअरचं आर, रोप, रशी. ईचं इयर्स, आहे की नाही? कान. नंतर एस आला, सोप, SOP सोप. पी आला, PEA पीनट, नाही का? आणि ए आला शेवटचा आहे ना, ॲपल. म्हणजे जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे 100-200 नावं माहीत असेल तर हे तुमचे 2 मार्क झाले मित्र, आहे की नाही? सफिक्स परफिक्स मी घेतलेले 2 मार्कासाठी. चेन बघा, खूप सोपी आहे, खूप सगळ्यांना येते. टिंब इथे वॉक इन द डार्क. काय मित्र होय? डार्क. अंधारातूनच आपण जातो आणि सक्सेस, बरोबर की नाही? कठीणातून गेलं तरच आपण सक्सेस होतो. सक्सेस, यशस्वी होण्यासाठी हार्ड डिफिकल्ट क्वेश्चन शुड बी सॉल्व बाय यू. ओके. आता बघा, हु इज युअर रोल मॉडेल. आता जे अनसीन पॅसेज येते त्याच्यातलं लिहा. तुमचं रोल मॉडेल त्याच्यात, मॉडेल त्याच्यात दिलेलं आहे. आणि जर नुसता प्रश्न आला तर हु इज युअर रोल मॉडेल. माय फादर इज माय रोल मॉडेल. मदर लिहा, फादर लिहा, आहे की नाही? माय फादर किंवा माय मदर किंवा माय फ्रेंड किंवा माय कोणते, त्या अनसीन पॅसेज मध्ये जे असेल ते लिहा. नसेल, डायरेक्ट दिला असेल जनरल प्रश्न, तर तुम्ही कोणताही लिहू शकता. आता इथं युअर रोल मॉडेल झालं. हे वेब दिलंय बघा मोबाईलचं, आणि तुम्हाला 4 वाक्य लिहायला सांगितले. हाऊ यू कॅन राईट, WRIT, राईट 4 sentences 5 sentences. इथं व्हॉइसमेल दिलाय, कॅमेरा दिलाय, मोबाईल फोनवरून कॅमेरा आहे, रेडिओ आहे, SMS, इंटरनेट आहे, म्युझिक आहे आणि कॉम्प्युटर नेटवर्क आहे. मग आता पहिलं वाक्य काय येईल? बोला. मोबाईल इज द मोस्ट युजफुल इलेक्ट्रॉनिक ॲपरेटस, आहे ना?
मोबाईल इज द मोस्ट युजफुल इलेक्ट्रॉनिक आहे ना ते. खूप सोपं आहे बघा. हे भ्रमणध्वनी त्याला मराठीत म्हणतात. हे महत्वाचं आहे साधन, नाही का. म्हणून काय, मोबाईल इज मोस्ट युजफुल ॲपरेटस, इलेक्ट्रॉनिक ऑपरेटस आहे की नाही. मोस्ट युजफुल इलेक्ट्रॉनिक ऑपरेटस. इट इज यूज्ड टू कनेक्ट डिस्टॅन्क्ट पर्सन. डिस्टॅन्क्ट म्हणजे काय, लांब असेल किंवा अननोन असेल किंवा दूर, खूप खूप दूर असेल तर त्या व्यक्तीला आपण ओळखतो फोनवरून. म्हणून तो इट इज यूज्ड टू कनेक्ट डिस्टॅन्क्ट पर्सन. इट इज यूज्ड टू कनेक्ट डिस्टॅन्क्ट पर्सन. मिनी मायक्रोफोन. ह्या आता प्रत्येकाला कॅमेरा असतो, इथं दिलेलं आहे. मिनी मायक्रोफोन इज हॅव्हिंग कॅमेरा. कशासाठी असतो, इट इज यूजफुल टू टेक अवर फोटोज एनिवेअर. इट इज यूजफुल टू टेक अवर फोटो एनिवेअर. कुठे पण जा तर तो आपण फोटो घेऊ शकतो, बरोबर. वी कॅन टेक फोटो एनिवेअर. वी सेंड व्हॉइस मेल as well as SMS, व्हॉइस SMS. गमते मुलं तर आता किती शिकलेली आहेत, नाही का. दे हॅव लर्न व्हॉइस मेल, व्हॉइस SMS. म्हणजे फक्त सेंड टाकायचा. वी सेंड व्हॉइस मेल अँड व्हॉइस SMS, आहे का नाही. SMS दिला. कॅमेरा. वी लिसन रेडिओ. ऐकता की नाही रेडिओ मोबाईल मधनं. वी लिसन रेडिओ ॲज वेल ॲज म्युझिक. 10 वाक्य सहज करू शकाल तुम्ही. 10 वाक्य, मोर दॅन. अँड इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, आहे का नाही. वी लर्निंग मेनी डिफिकल्ट क्वेश्चन्स. आता तर मोबाईलवर म्हणजे ना तुम्ही घेताय, मग डिफिकल्ट क्वेश्चन सुद्धा तुम्ही लर्न करतात, बरोबर. तर असे 5-6 वाक्य झाले तुमचे 5 मार्क, आहे की नाही. म्हणून हे आज जवळजवळ 10 ते 12 मार्काचं तुम्हाला दिलंय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र. आणि जास्त गरीब विद्यार्थी, मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना हे तुम्ही सांगा. गुड लक फॉर यू अँड डोंट टेक टेन्शन, स्टडी हार्ड, नाही का.